श्री स्वामी समर्थ। मंदिरात देवाआधी पहिला नमस्कार कासवाला का करताय हे जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करताना अनेकदा आपला पाय बिचाऱ्या कासवावर पडला असेल, त्यावर कोणी फुले वाहिली असतील तर ते आपले लक्ष वेधून घेते। पण अनेकदा कासव अगदी भुईसपाट आणि संगमरवरी असल्यामुळे आपल्या दृष्टिक्षेपात येत नाहीत। तसे असले तरी देखील मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरठ्याला आणि लगोलग कासवाला नमस्कार करण्याचा संस्कार आपल्या पूर्वजांनी घालून दिला आहे, त्याचे आपण पालन करतो। परंतु प्रश्न असा पडतो की सर्व मंदिरात सुरुवातीलाच किंवा गाभाऱ्याबाहेर कासव असण्याचे प्रयोजन काय असेल? यावर छान माहिती मिळाली आहे। कासव हे प्रतीक रूप आहे। कासव ठेवण्याची दोन कारणे आहेत। कासवाची आई आपल्या पिलांकडे केवळ वात्सल्य दृष्टीने पाहून त्यांचं पालन पोषण करते, त्याचप्रमाणे देवळातील देवानेही आपल्याकडे वात्सल्य दृष्टीने पाहावे हे त्यातून सूचित केले आहे। दुसरे कारण म्हणजे कासव ज्याप्रमाणे आपले पाय आत खेचून घेते, त्याप्रमाणे देवासमोर जाताना भक्ताने आपले काम क्रोधादिक विकार आवरून मगच दर्शन घेतले पाहिजे। कासव जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकते, तशी भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे। ती तयारी असेल तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सानिध्य लाभेल। तसेच कासवाचे पुढील गुण शिकण्यासारखे आहेत। कासवाचा पहिला गुण शरणागत भाव असणे, त्यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते, त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते। सत्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्न करणे, म्हणजेच काही मंदिरामध्ये कासवाची मान वर उचललेली असते। मान वर उचलले म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या सत्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे। आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे, आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी राहते। कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा भावार्थ कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे। याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे। आता पाहूया वास्तुशास्त्राच्या दृष्टीने कासवाचं काय महत्त्व आहे। आपल्या घरात पितळेचे कासव ठेवावे। कूर्म म्हणजे श्री विष्णूला आपल्या घरात ठेवल्याने श्री विष्णूसोबत श्री महालक्ष्मी वास करते। आपल्या घरात नेहमी महालक्ष्मीचा वास हो। घरात देवासमोर अथवा तिजोरीसमोर उत्तर दिशेला तोंड करून पाण्यात ठेवावे, त्यासाठी पाणी रोज पूर्ण घरात शिंपडावे। वास्तुदोष असल्यास तुमच्या वाटचालीत अडथळे निर्माण होऊ शकतात। हे दोष दूर करण्यासाठी आधार घ्यायला हवा। साधनांच्या आधारे आपल्या यशातील अडथळे दूर करता येतात। या संदर्भातील खालील टिप्सचा वापर करा। वास्तुदोष दूर करण्यासाठी कासव फार गुणाचे आहे। घरात कासव असेल तर घरातील रोग व शत्रू दूर राहतात। करिअर किंवा नोकरीत पुढे जाण्यासाठी धातू निर्मित कासव घरात आणा। त्याला पाणी भरलेल्या जारमध्ये किंवा भांड्यात ठेवून उत्तर दिशेला ठेवा। कासव स्वतः दीर्घायुषी, म्हणजेच 120 वर्ष आयुष्य असते कासवाला, त्यामुळे घरातील व्यक्तींनाही दीर्घायुष्य लाभते। ही होती आजची माहिती। कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।